नमस्कार. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच ITIमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथून पुढचा जो काळ आहे ना, तो एका यशस्वी करिअरचा पाया रचणार आहे. आणि त्यासाठी जे काही मार्गदर्शन लागेल ते सगळं इथे मिळेल. चला तर मग आपला हा नवा प्रवास सुरू करूया. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व नवीन प्रशिक्षणार्थींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण एका अशा संस्थेचा भाग झाला आहात जिथे कौशल्य आणि संधी या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. आज आपण काय काय समजून घेणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेखा आहे. सगळ्यात आधी आपल्या भविष्याबद्दल बोलू. मग इथली कार्यपद्धती कशी आहे ते पाहू. त्यानंतर यशासाठी आवश्यक शिस्तीवर लक्ष देऊ. आणि शेवटी एक कुशल व्यावसायिक म्हणून आपली भूमिका काय असेल हे समजून घेऊ. चला तर पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण हे समजून घेऊया की ही संस्था काय आहे आणि इथे आपल्याला कोणती संधी मिळणार आहे. म्हणजे पुढचा मार्ग एकदम स्पष्ट होईल. तर मग ITI म्हणजे नक्की काय? बघा, ITI म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने सुरू केलेली एक संस्था आहे. हिचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. आजच्या इंडस्ट्रीला जे कुशल आणि तयार मनुष्यबळ लागतं ना, ते तयार करणे. आपल्या या केंद्रात एकूण 14 वेगवेगळे ट्रेड्स आहेत. काही 2 वर्षांचे आहेत तर काही 1 वर्षाचे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे EV मेकॅनिक आणि सोलर टेक्निशियन सारखे आजच्या काळातले म्हणजे अगदी भविष्याचं वेध घेणारे कोर्सेससुद्धा आहेत. आणि हो, संस्थेच्या वेळापत्रकाचं पालन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडं. म्हणजे इथलं कामकाज चालतं तरी कसं, संस्थेची रोजची कार्यपद्धती कशी आहे हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे इथे रुळायला अजिबात वेळ लागणार नाही. संस्थेची एक ठरलेली रचना आहे. सगळ्यात वरती प्राचार्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे विभाग काम करतात. पण ह्या सगळ्यांमध्ये आपले सर्वात जवळचे आणि महत्त्वाचे मार्गदर्शक असणार आहेत क्राफ्ट इन्स्ट्रक्टर. खरं तर तेच आपले खरे गुरु असतील. संस्थेमधला आपला प्रवास काही महत्त्वाच्या टप्प्यातून जाणार आहे. ऑनलाईन प्रवेश तर झालाय. आता रोजचं वेळापत्रक, उपस्थितीचे नियम आणि मग येते ती ऑल इंडिया ट्रेड टेस्ट म्हणजेच अंतिम परीक्षा. आणि हे प्रशिक्षण झाल्यावर अप्रेंटिसशिप किंवा OJTची संधीसुद्धा आहे, जिथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. इथे प्रशिक्षण देण्याच्या 3 मुख्य पद्धती आहेत. एक वर्गातली थिअरी, जी आपला पाया पक्का करते. दुसरं वर्कशॉपमधलं प्रॅक्टिकल, जिथे आपण हाताने काम करून कौशल्य शिकतो. आणि तिसरं इंडस्ट्रियल व्हिजिट्स, ज्यामुळे आपल्याला बाहेरचं जग कसं आहे याचा खरा अनुभव मिळतो. आता आपण एका खूप महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, यशाची चौकट. आणि या चौकटीचा पाया आहे शिस्त. लक्षात घ्या, शिस्त म्हणजे बंधन नाही, तर ते यशापर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. संस्थेचं एकच ब्रीदवाक्य आहे, शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपले सगळे नियम, सगळी कार्यपद्धती ह्याच एका विचारावर आधारलेली आहे. हे फक्त एक वाक्य नाही, तर एक तत्वज्ञान आहे. हा आकडा अगदी डोक्यात फिट करून ठेवा. 80%. फायनल परीक्षेला बसायचं असेल तर प्रत्येक सेमिस्टरमध्ये कमीत कमी 80% हजेरी ही लागतेच. यात कोणतीही सूट मिळत नाही. ही आपल्या करिअरच्या प्रगतीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट आहे. आता काही नियम जे आपल्या व्यावसायिकतेसाठी आणि मुख्य म्हणजे आपल्या सुरक्षेसाठी आहेत. रोज गणवेश आणि सेफ्टी शूज घालणं बंधनकारक आहे. आणि हो, वर्कशॉपमध्ये काम करताना स्वतःच्या सुरक्षेसाठी PPE किटचा वापर करणं तर अनिवार्यच आहे. संस्थेमध्ये 2 गोष्टींना खूप महत्त्व आहे, आदर आणि सहकार्य. आपले शिक्षक, स्टाफ आणि आपले सहकारी या सगळ्यांशी आदराने आणि सहकार्याने वागणं हे एका चांगल्या वातावरणासाठी खूप गरजेचं आहे. आणि जर नियम पाळले नाहीत तर त्याचे परिणामही आहेत. शिस्तभंग केल्यास ताकीदपत्र देण्यापासून ते थेट निलंबनापर्यंतची कारवाई होऊ शकते. म्हणून नियम पाळणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे. चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. इथे आपण एक प्रशिक्षणार्थी म्हणून आपली भूमिका काय आहे आणि आपल्या विकासाची जबाबदारी आपण स्वतः कशी घ्यायची यावर बोलणार आहोत. बघा, यश मिळवणं ही एक प्रकारची पार्टनरशिप आहे. एका बाजूला संस्था आहे जी आपल्याला मार्गदर्शन देईल, शिस्त लावेल आणि आपली सुरक्षा बघेल. तर दुसऱ्या बाजूला आपण आहोत प्रशिक्षणार्थी. आपली भूमिका आहे शिकण्याची तयारी दाखवणं, सातत्य ठेवणं आणि प्रामाणिक राहणं. जेव्हा या दोन्ही बाजू एकत्र येतील तेव्हाच खरं यश मिळेल. मग आपलं कौशल्य विकसित कसं करायचं? सोपं आहे. सगळ्यात आधी थिअरीचं मूलभूत ज्ञान पक्कं करा. मग आपलं सगळं लक्ष प्रॅक्टिकलवर केंद्रित करा. आणि हो, जे काही प्रोजेक्ट्स मिळतील त्यात आवर्जून भाग घ्या, कारण खरा अनुभव तर तिथेच मिळतो.
तर ही आहे आपल्या एका यशस्वी प्रवासाची सुरुवात. आता एकच प्रश्न विचारायचा आहे, एका उज्ज्वल आणि कुशल भविष्यासाठी आपण तयार आहोत का? कारण आपला प्रवास आजपासून, आत्तापासून सुरू होतोय. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.